दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आज खूप पाऊस पडत आहे बाहेर, त्याच्यामुळे कदाचित माझा आवाज अ, थोडासा कमी वाटेल, त्याबद्दल क्षमा असावी. आपण आता जसं मी सांगितलं की पावसाळा खूप जोरात चालू आहे आणि आमच्याकडे लाईन कशी वरून खांबावरून असते, त्याच्यामुळे लाईट वारंवार जात असते. दिवसा लाईट गेली तर एवढं काय वाटत नाही, परंतु रात्री अचानक लाईट गेली तर मग सर्व कामं आपले अडून राहतात. अगदी स्वतःच्या घरामध्ये पण आपल्याला अडथळायला होतं. जरी स्वतःला आपल्याला माहीत आहे इकडे टेबल आहे, इकडे खुर्ची आहे, इकडे सर्व आहे, परंतु तरी आपण ताचपडतो किंवा एका जागी बसतो, आपल्याला काही दिसत नाही. आणि त्यातल्या त्यात जर बाहेर रस्त्यावरची लाईट गेली तर पूर्णच काळोख होतो आणि मग तो अंधार जो असतो हा खूप भयंकर वाटतो. आणि याच अंधाराविषयी प्रभू येशू ख्रिस्तांनी सुद्धा त्याच्या कार्याच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. बघा, मत्थई 8मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 8 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे विश्वास ठेवणारे नाही आहेत, जे विश्वासच ठेवणार नाही, ह्या सर्वांना अंधकारात टाकलं जाईल असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. बघा, मृत्यूनंतर आपल्याला 2 पर्याय असणार आहेत, एक स्वर्ग आणि एक नरक. आणि फक्त विचार करा की आपले नंतरचे सर्व आयुष्य अशा अंधकारामध्ये जाईल. किती भयंकर असेल ते. हल्ली नरक, स्वर्ग ह्याविषयी हल्ली कोणी बोलत नाही. विशेषतः नरक म्हटलं की कोणी जास्त बोलत नाही. कोणी असं म्हणतं की नरक वगैरे असं काही नाही आहे जगामध्ये किंवा मृत्यूनंतरसुद्धा. पण आपण जे पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे आहोत ह्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे आणि त्यामध्ये आपण मृत्यूनंतर ह्या 2 पैकी आपल्याला एक जीवन असेल. जर आम्हाला स्वर्गामध्ये देवाबरोबर राहायचं असेल तर प्रार्थना करा, आपल्या पापाबद्दल पश्चाताप करा आणि आमचे तारण व्हावे अशी देवाकडे इच्छा व्यक्त करा. देवाला विनंती करा की आम्हाला आमच्या पापाबद्दल पश्चाताप झालेला आहे, आम्हाला क्षमा कर. येशू आपल्याला वचन देतो की तो आपल्याला कधीही सोडणार नाही. बघा, योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 37वा वचन काय म्हणतं बघा. जॉन चॅप्टर 6 and verse 37. येशू म्हणतो, आणि जो माझकडे येतो त्याला मी घालविणार नाही असं नाही, नाहीच म्हणजे कधीही नाही. जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतो त्याला प्रभू येशू ख्रिस्त कधीही घालवून देणार नाहीच, कधीच नाही. एवढं वचन तो आम्हाला देतो. प्रत्येक पापी माणसाने ठरवायचं आहे, एक तर त्याचं तारण होईल किंवा त्याला शिक्षा होणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृत वर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 8 and verse 12. परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधकारात टाकले जातील, जे येथे रडणे व दात खाणे चालेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.